कुर्ला हॉटेल दुर्घटना, उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय. पीडितांच्या नातेवाईकांना 50 लाखाची भरपाई द्या, मुंबई महापालिकेला आदेश. नमस्कार, मी मीनाक्षी घोडके. मुंबई महापालिका क्षेत्रातील कुर्ला येथील सिटी किनारा हॉटेलला लागलेल्या आगीत 8 निष्पाप जणांचा बळी गेला होता. या दुर्दैवी घटनेनंतर जवळपास 10 वर्षांनी मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणात मोठा निर्णय दिला आहे. न्यायालयाने मुंबई महापालिकेला प्रत्येक पीडिताच्या नातेवाईकांना 50 लाख रुपयांची भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. ही भरपाई 12 आठवड्यांच्या आत देण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत. 2015 साली घडलेली ही दुर्घटना अत्यंत भीषण होती. आग लागल्याच्या वेळी सर्व 8 जण मेझानाईन मजल्यावर अडकले होते आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. या मृतांमध्ये 7 जण 18 ते 20 वयोगटातील विद्यार्थी होते, तर 1 जण डिझाईन इंजिनियर होता. हॉटेलकडे अग्निशमन विभागाची कोणतीही परवानगी नव्हती, तरीही महापालिकेने कारवाई न करता डोळे झाक केली, हे न्यायालयाने ठपक्याने नमूद केले. न्यायालयाचा निष्कर्ष: मुंबई महापालिका आपले कर्तव्य पार पाडण्यात पूर्णपणे अपयशी ठरली आहे. अग्निशमन दलाची एनओसी नसतानाही हॉटेलला परवानगी देण्यात आली. महापालिकेच्या निष्काळजीपणामुळे आणि नियमांचे उल्लंघन झाल्यामुळे ही आग लागली, असे स्पष्ट निरीक्षण न्यायमूर्ती बीपी कुलाबावाला आणि फिरदोश पुनीवाला यांच्या खंडपीठाने नोंदवले. या प्रकरणात आधी लोकायुक्तांकडे पालकांनी तक्रार केली होती, परंतु त्यांना फेब्रुवारी 2017 मध्ये नकार मिळाला. त्यानंतर त्यांची उच्च न्यायालयात धाव घेतली आणि अखेर न्यायालयाच्या या निर्णयामुळे पीडित कुटुंबियांना न्याय मिळाला आहे. जीवन हक्काचं उल्लंघन: या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांच्या जीवन जगण्याच्या हक्काने उल्लंघन झाले असून यासाठी मुंबई महापालिका जबाबदार आहे, असे न्यायालयाने नमूद केले. हा निर्णय महत्त्वाचा ठरतो कारण तो केवळ पीडित कुटुंबियांना दिलासा देणारा नाही, तर सरकारी यंत्रणांच्या उत्तरदायित्वालाही अधोरेखित करतो.